आपाला जाणवं ते तंगले काने आणि वडीवाला सांगी राहिना आम्हाला देखता जुना तो सांगी राहिना 80 70 अशा सांगी राहिना किती सही नजारा पण तिकीट लिस्टने डायरेक्ट एंट्री कर द्यायला आणि तुम्ही नजारा देखा मन प्रसन्न होईल अशा वातावरणात मंडळी स्वर्ग स्वर्ग ती यालाच म्हणतात का काय स्वर्ग म्हणजे ना स्वर्गपेक्षा भारी जागा तशी आपल्याला वाटी राहिना तर स्वर्ग काय कोणी देखील नाही ते सांगताना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही पण आपण जिथे जी आपण डायरेक्ट स्वर्ग देखली दा खावाय ना का मस्त पैकी 60 सोडी देवा ना बरोबर तर गाईज आपण येलो होतो ती म्हणजे नीलकंठ धामला आणि आपण जाई राहिना मस्तपैकी आंघोळ वगैरे करासाठी तर आपण डायरेक्ट सरदार वल्लभभाई पटेलनी डायरेक्ट ठेवू ना म्हटलं वातावरण एकच नंबर आपण नंतर देखालू तशा मजूर फ्रेश हो जा मग आपण नंतर काही गोष्टी करू तर हे आपण जी उन्हाव ना हे नदीवर नर्मदा नदीवर आणि आपल्याला यमईज ना मस्त फ्रेश होईस नाही आपल्याला त्या साईड चांगली कानी जावं ना तर काय ती बी आपण देखू बरोबर नाही तोपर्यंत आपला मित्र कंपनी चालणार गाईस तुम्ही देखू शकतास इतकी मोठी नदी ना देखील डायरेक्ट इथं डायरेक्ट तो चांगला कोपरा एवढी मोठी नदी आपण नदी नेहमी पार करलेलं काय संगप चवडाचा आणि दगडा येशाला तुम्हाला एक खाद दगड अशा दिसणार पूर्ण गोटकुळा दगडात जाईल हे देखील टोटल आपली गँग उतरी जायला काय आता मस्तपैकी माभी जाऊ आंघोळ करू हा तर असो माभी एकदम आता पुरा भारी एन्जॉय करले आंघोळ करले बरोबर नाही आपल्याला जाणवं ते तंगले काने आणि वडीवाला सांगी राहिना आम्हाला देखता जुना तो सांगी राहिना 80 70 अशा सांगी राहिना म्हणजे अठ एवढाच जावलं एक माणूस ना फक्त तर आम्ही राहिना विचार करू तर काय आपण मस्त आंघोळ करी म्हणला आणि आता सर्वजण जाय राहिना दर्शन घ्यासाठी किती सही नजारा देखील एकदम क्लिनिक आपल्याला तर 10 रुपयानं कुपन काढणं पडं कुपन काढीन मग दर्शनाला जाणं पडं तर या ठिकाणी आहे ना प्रवेश शुल्क 10 रुपये तर काय आपण तिकीट काढली दा मस्त पैकी तुला आपण तिकीट लिस्टने डायरेक्ट एंट्री कर द्यायला आणि तुम्ही नजारा देखा एक नंबर नजारा अरे पुरा पाणी वर निघी राहिना गाईज देखा तुम्ही एवढा भारी क्लिनिंग वातावरण आणि त्यानंतर तुम्ही देखशाल ना पुरा भारी व मग कायच सांगू तुम्हाला एवढा भारी व स्वर्ग स्वर्ग ती यालाच म्हणतात का काय स्वर्ग अप्रतिम अशा वातावरण गाईज देखील मन प्रसन्न होईल अशा वातावरणात पार तंगपात मंदिरात गार्डन प्रत्येक गोष्ट अयत देखील फाउंटेन तर मंडळी एवढा भारी वाटी राहिना ना तुम्हाला म्हणजे ना काय सांगू आणि काय नाही एकदम म्हणजे ना स्वर्गपेक्षा भारी जागा तशी आपल्याला वाटी राहिना तर स्वर्ग काय कोणी देखील नाही ते सांगताना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही पण आपण जिथे जी आपण डायरेक्ट स्वर्ग देखली तर एकदम मस्त डायरेक्ट एवढा भारी क्लिनिंग वातावरण मन प्रसन्न करणारा हा शब्दच म्हणजे अयत नाही तुम्ही प्रत्यक्षात देखा तुम्ही किती सोय बनाडेलं तठा स्ट्रक्चर किती भारी भारी होत देखा गार्डन किती भारी व त्यानंतर मूर्त्यावत बक्षिशांत म्हणजे अमेझिंग अशा प्रत्येक अप्रतिम अशा बनाडेलत देखल्या एक नंबरच नीलकंठ वर्णी
तर मंडळी स्वर्ग ती यालाच सांगता स्वर्ग. हे आपली मागदीशी राहणं हे व नर्मदा नदी आणि आपण या मस्तपैकी आज आंघोळ करू ना, मस्त फ्रेश होऊ ना आणि आपण तेनीच समोर आहो टेम्पल. एवढा भारी नजारा ना, तुम्ही देखावा, एक नंबर नजारा. तर मंडळ तुम्हाला भूक लागणे तर मेनू कार्ड येता ना, तुम्हाला जी पाहिजे ती आणि ऑटोमॅटिक काढा ना तिकीट आणि अंग जावा ना, तिकीट लिखणे किचन काउंटर लिस्टनी खावाना एमएसनी खावाना. तर आपण लिहिलं खिचडी ना, तर काउंटर नंबर 15. तर हे साम पूर्ण तट 1 2 3 4 अशा काउंटर तर आपला 15 नंबर कठ व तुम्ही देखू शकतास. प्रत्येक एक ना काउंटर वेगवेगळा. तर आपला व कढी खिचडी 15 नंबर काउंटर 8 जायशने आपण लिहाना. तर आपण 15 नंबर काउंटरवर आपण काय खिचडी आणि कढी लिहानेल वज देखले गाईज नीलकंठ प्रसादम. तर सकाळीच ना आपण जेवण करेल होतं. तर आता फायनली पूर्ण मंदिर ना आपण दर्शन लिहिली दा आणि आता फायनली आपण आता जेवण करायला बसलो होतं. अजून काउंटर चालूच राहता 9 वाजेपर्यंत. आता लिहिदा नंतर अजून भूक लागणे काउंटर काय बोलायचं तिकीट घर मग काय लागत ती लिहिले ना काउंटरवर जायचं दिसणे खावाना हे पूर्ण खावाना जेरियात दादाजी ते ना मुळे मग नाही देखा हे पूर्ण अट खावाना तंग लेवाना आणि अट खावाना. तर आपला गाडी मला टोटल बॅग वगैरे आपण काढली द्यात कारण आपल्याला जावं रूम. तर गाईस तुम्हाला जर मुक्काम राहणं होई तर तुम्हाला सांग देऊ मग तो तट नावा देख तीर्थालय. त्या ठिकाणी तिकीट भेट रूमचा पलंग सहित 100 रुपया आणि फक्त गादीच पाहिजे तुम्हाला. जर तुम्हाला गादीच पाहिजे तर 50 रुपया आणि जर पलंग गादी बेड वगैरे पाहिजे तर 100 रुपया एक रातना अशी गोष्ट होतं. आपण लिहिलं आणि आता आज आपण अठज मुक्काम ठोकणार वजा म्हणजे उद्या सकाळी आपण डायरेक्ट जाणार वजा पावागडला. तर चालेल मग व्हिडिओला आपण अठज एंड करू. भरपूर मोठा होई जायला भाग में येतील. तर आपण जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आणत लाईक नक्की करा. डिश या रखे खावाय ना का मस्तपैकी 60 सोडी देवा ना बरोबर तट जाईन पड मग अठा आपण हात बीत धुतल्यानं पाणी पिल्यानं बस एवढाच आहे, दुसरा काहीच करा नाही.